नक्कीच जर खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे ते मनसे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की शिवसेनेमध्ये ह्या दोन फुटी पडलेल्या आहेत. मराठी मतांचं विभाजन पुन्हा एकदा होऊ शकतं आणि त्यामुळेच कुठेतरी मनसेची गरज तेवढीच महत्त्वाची मानली जाते, कारण की मुंबई हा बालेकिल्ला जरी शिवसेनेचा असला तरी ठाकरे गटाचे 10 आमदार खरं तर मुंबईमधून निवडून आलेले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा एकदा उभारी घ्यायची असेल तर भाजपला खरं तर एक ठाकरेंचं नाव अत्यंत असणं गरजेचं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचं अत्यंत महत्त्व मानलं जातं. त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका असेल, ठाण्यामध्ये देखील त्याच पद्धतीचं वर्चस्व आहे आणि या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे वर्चस्व आहे ते पुन्हा एकदा भाजपला राखून ठेवायचं आणि त्यासाठीच कुठेतरी यावेळेस मनसेला आहे ते सोबत घेऊन लढतायत का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की अगोदर राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच आहे तो कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये थेट आपण एकला चलोची जरी भूमिका आहे ती मांडली जात असली तरी देखील आहे ते यावेळेस कुठेतरी एकत्र लढतील असं सांगितलं जात आहे, कारण की या अगोदर देखील आहे आशिष शेलार जे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली असेल. मोहित कंबोज, खरं तर मोहित कंबोज यांचा देखील महत्त्वाचा वाटा सरकार स्थापन करण्याच्या वेळेस होता. निवडणुकीच्या वेळेस देखील मोहित कंबोज यांचं महत्त्वाचं या सगळ्या प्लॅनिंग मध्ये होते आणि त्यानंतरून आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होते. त्यामुळे या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचं राज ठाकरे यांची भूमिका आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये देखील आहे ते मनसेचा बरेचसे नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे अशा काही महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत आणि या सगळ्या महानगरपालिकेसाठी आहे ते अत्यंत महत्त्वाचं राज ठाकरे यांची भूमिका असणार आहे आणि याच भूमिकेसाठी कुठेतरी पुन्हा एकदा भाजप मनसेशी जवळकी साधते का हे महत्त्वाचं आहे. या सगळ्यासाठी देखील आहे ते ईव्हीएम संदर्भात देखील आहे राज ठाकरेंनी भूमिका मांडली होती. त्याचबरोबर सरकारचे काही निर्णय आहेत आणि या सरकारच्या निर्णयावर देखील आहे ते राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते आणि या प्रश्नावर देखील आहेत की काय चर्चा करतायत हे देखील महत्त्वाचं आहे, कारण की ईव्हीएम संदर्भामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर महाविकास आघाडी यांनी ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले होते त्याच पद्धतीने राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. बाळासाहेब थोरात जे खरं तर संगमनेर मधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत हे 8 वेळेस येतात निवडून आणि त्यानंतरून त्यांचा पराभव होता हे देखील नाव घेऊन राज ठाकरेंनी टीका केलेली पाहायला मिळत होती. त्यामुळे जरी या सगळ्या टीका करत असताना देखील ही भेट होणं ही अत्यंत महत्त्वाची भेट म्हटलं जाते. सदीच्या जरी भेट म्हणली जात असेल, मित्र पक्षाची ही भेट जरी असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येते का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की जर बघितलं असेल तर मुंबई सारख्या शहरामध्ये आहे ते कुठेतरी मनसेला पाठिंबा द्यावा यासाठी भाजप शेवटच्या क्षणापर्यंत आहे ते आग्रही होताना पाहायला मिळत होती, कारण की सदा सर्व नक्कीच गणेश, आपण पाहतोय की हे अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडतात. आपण आमच्यासोबत असं जोडून राहा. आपण अनेक महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले की का नेमकं मनसे ही भाजपसाठी महत्त्वाची आहे. मराठीचा मुद्दा आहे, ठाकरेंना शह देण्यासाठी आपण पाहिलं तर कुणीतरी दुसरे ठाकरेच उभं करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात मुंबईमध्ये कुणाचं जास्त वर्चस्व आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो. आणि ठाकरे म्हटलं की राज ठाकरे यांची आपण वक्तव्य शैली पाहतो किंवा त्यांचं जनमानसात असलेली क्रेज बघतो, ही देखील कुठेतरी महत्त्वाची पडू शकते. त्यांची स्ट्रॅटेजी आहे ती देखील भाजपसाठी महत्त्वाची आहे. अनेक मुद्दे आहेत की ज्याच्या आधारे पुन्हा फडणवीस हे राज ठाकरेंकडे गेल्याचं बोललं जात आहे. मात्र अनेक महत्त्वाचे मुद्दे असे सुद्धा आहेत की जरी लोकसभेला त्यांनी पाठिंबा दिला असला, विधानसभेतही पाठिंबा दिला असला तरी सुद्धा राज ठाकरेंना त्यांच्या मनसे पक्षाला खूप मोठा झटका लागलेला आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा ते विश्वास ठेवतील का भाजपवरती, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती, ते पुन्हा एकदा विश्वास दाखवतील का हा सगळ्यात मोठा यक्षप्रश्न सध्या आहे आणि तो विचारला जाणार असल्याचं कळतंय. राजकीय वर्तुळात त्याची विचारणा होतीये की राज ठाकरे यावेळी नेमकं काय भूमिका घेणार. खरं तर मेळाव्यामध्ये त्यांनी भूमिका बदलांवरून पाहतो विरोधकांवरती अनेक वेळा निशाणा साधला होता. त्यांनी भूमिका बदलाबद्दल बोलताना खरं तर भाजपवरतीच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. भाजप आहे, संघ आहे, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांवरती अगदी अडवाणींसंदर्भात तिथून सुद्धा त्यांनी इतिहास वाचून दाखवला होता. तर भूमिका बदलाबद्दल बोलत असताना त्यांनी थेट भाजपवरती, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांवरती सुद्धा निशाणा साधला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरेंवरच वेळ आली आहे की ते मनपा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर करणार आणि त्यांनी काय भूमिका घ्यावी हेच आता ठरवण्यासाठी किंवा हेच त्यांनी आपल्या बाजूने कौल द्यावा यासाठी कदाचित देवेंद्र फडणवीस त्यांच्या भेटीसाठी आल्याचं कळतंय.
खूप मोठे प्रश्न आहेत. अनेक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेत. महाराष्ट्राच्या तमाम जनतेसमोर त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि म्हणून ही भेट होती असं कळतंय. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आहेत भेटीसाठी. आपल्या